आत्मा नमस्ते. आज आपलं सेशन जे आहे मिस्टिकल सर्जरी. किती जणांना मिस्टिकल सर्जरी याबद्दल माहिती आहे? कोणालाच नाही. ओके. मिस्टिकल सर्जरी म्हणजे हा एक माइंडच्या सर्जरीचा असा प्रकार आहे ज्याला आपण मिस्टिकल म्हणतो, गूढ रहस्य. ठीक आहे. आणि ही सर्जरी एथरिक लेवलवर केली जाते. तर ही सर्जरी काय असते याबाबत आपण नंतर बोलणार आहोत. ओके. तर माइंडची सर्जरी करण्याची गरज आपल्याला का असते? कारण आपल्या फिजिकल बॉडीला जेव्हा कुठलाही प्रकारचा त्रास होतो, आपल्याला कुठला इलनेस येतो, कुठला आजारपण येतं, किंवा आपल्या शरीरातील कुठलाही अवयव तितक्या चांगल्या प्रकारे प्राणशक्ती घेऊ शकत नाही, तो वीक होतो, तेव्हा आपण त्याच्यावर उपाय करतो. आपण डॉक्टरकडे जातो, आपण मेडिसिन घेतो, किंवा सर्जरी करतो, रिप्लेसमेंट करतो. असे बऱ्याच वेगवेगळ्या फिजिकल लेवलवरचे प्रयोग आपण डॉक्टरांकडे जाऊन मेडिकल लेवलवर करतो. बट जेव्हा आपल्याला मेंटली त्रास होतो, बऱ्याच वेळेला लाईफमध्ये पाहिजे तशा गोष्टी घडत नाहीत, किंवा अवतीभोवतीचं वातावरण ज्याने आपल्याला स्ट्रेस येतो असं आपण म्हणतो, एन्झायटी, डिप्रेशन, फिअर, फोबिया, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स होणं, सक्सेस न मिळणं, कुठेही आपलं काम न होणं, फायनान्शियल प्रॉब्लेम्स येणं, किती प्रयत्न केला तरी आपलं सेविंग होत नाही, नको तिथे पैसा जातो. हे असं का होतं? का प्रत्येकाच्या बाबतीत सेम घटना घडत नाही? प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळ्या घटना का घडतात? कारण जसं तुमचं प्रोग्रामिंग माइंडचं असतं तशाच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी घडत असतात. आपल्या माइंडचे 4 फंक्शन्स असतात. ठीक आहे. मन हा एक अवयव आहे असं आपण म्हटलं तरी त्याला तो इनविजिबल ऑर्गन आहे. तो एक्झॅक्टली कुठे आहे हे आपण नाही सांगू शकत, कारण त्याला कुठला शेप नाही आहे. तर तुमचं मन म्हणजे हे इमोशन्स आहेत. आणि मन ज्याला आपण माइंड म्हणतो ह्याचे 4 प्रकार आहेत, 4 फंक्शन्स आहेत. एक आहे कॉन्शियस, एक आहे सबकॉन्शियस, एक आहे अनकॉन्शियस आणि एक आहे सुपर कॉन्शियस. ठीक आहे. आपल्याला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड माहिती आहे. कॉन्शियस माइंड ज्याचा आपण दिवसभर उपयोग करत असतो, दिवसभर आपण त्याच माइंडने काम करतो. आपल्याला कोणी चिमटा काढला तर आपल्याला लगेच तो चिमटा जाणवेल. ओके. आता तुम्ही माझ्याशी बोलत आहात, मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे, हे आपण कॉन्शियसली करतो, की आपण अवेअर आहोत त्या गोष्टीबद्दल जे काही करत आहोत. सबकॉन्शियस माइंड म्हणजे अनेक प्रकारच्या मेमरीज ज्या तुम्ही या लाईफमध्ये बघितल्या आहेत, जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलं, आपल्याला कळायला लागले, जेव्हापासून आपण जे जे इव्हेंट बघतो, ज्या ज्या घटना बघतो, जे काही आपण बघतो ते सगळं कुठेतरी त्या आठवणी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती मेमरी आहे. कधीतरी आपण बघितलेलं आहे की घरामधले वाद, कुठल्याही गोष्टीची लहान मुलांनाही भीती दाखवली जाते आणि ती भीती कुठेतरी त्यांच्या सबकॉन्शियसमध्ये बसते. मुलं रडतात, हट्ट करतात म्हणून त्यांना बागुलबुवा आला ही भीती दाखवली जाते. पण आपण त्यांच्या माइंडमध्ये प्रोग्राम काय करतो की असा प्रकारचा बागुलबुवा असतो, हे त्यांच्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग केलं जातं. आणि लहानपणामध्ये जे माइंडमध्ये प्रोग्रामिंग केलं जातं तेच हळूहळू ते माइंडमध्ये ती मेमरी वाढत जाते. आणि मग जेव्हा व्यक्ती एका ॲडल्ट फॉर्ममध्ये येतो ती मेमरी त्याच्या डोक्यामध्ये असते. मोठं झाल्यावर त्याला कळतं की बागुलबुवा वगैरे प्रकार नाही आहे, पण तरीही त्याच्या मनात जी फिअर टाकली गेली, या फिअरने तिथे घर बनवलं. मग त्या व्यक्तीला कुठल्या तरी अशाच वेगवेगळ्या घटनांची भीती वाटत राहणार. तर ज्या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, ज्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, त्यातल्या काही आपल्याला आवडलेल्या आहेत, त्यातल्या काही आपल्याला आवडलेल्या नाही, ज्यांना आपण घाबरलो, ज्याच्यामुळे आपण काळजी केली, या सगळ्या गोष्टी, कोणी केलेला अपमान, कोणी केलेला आपल्याला दिलेला त्रास, हे सगळं आपल्या सबकॉन्शियसमध्ये साठलेलं आहे.
कॉन्शियसली त्याचा आता संबंध नाही आहे तुमच्याशी, पण सबकॉन्शियस मेमरीमुळे तुम्हाला ती घटना परत परत तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या वातावरणामध्ये बघायला मिळत असते. आणि हे होतं बऱ्याच वेळेला आपण आपल्या माइंडला लिमिट्स दिलेले असतात, कारण ते लिमिट आपल्यावरती प्रोग्रामिंग केलेले आहेत. की एखादा व्यक्ती जर आज 50,000 महिन्याचे कमवत आहे, तर त्याला असं एक लिमिट दिलेलं आहे की आपण एवढंच कमवू शकतो, याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत. मग तुमचं जे सबकॉन्शियस माइंड असतं ना, हे युनिवर्सशी कनेक्ट आहे आणि ब्रह्मांडामध्ये आपल्या प्रत्येकासाठी खूप काही दिलेलं आहे, खूप अबंडन्स आहे. पण आपण त्या अबंडन्सला अट्रॅक्ट करण्याची कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे, पण आपल्याला तिथे ब्लॉक, एक भिंत, एक अदृश्य वॉल आपल्याला प्रोग्रामिंगमुळे केलेली आहे आपल्या, की नाही आपल्याकडे कुठे सोर्स आहे, आपल्यामध्ये तेवढी कुवत नाही आहे की आपण तेवढं अट्रॅक्ट करू शकतो. हे जे आपल्याला प्रोग्रामिंग असतं, या प्रोग्रामिंगमुळे आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला असं सांगितलेलं असतं की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह थॉट्स, पण एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये सगळंच निगेटिव्ह फेज चालू आहे, तर त्याला शक्य आहे का की तो पॉझिटिव्ह विचार करू शकेल? कारण तो रोजच तो इतक्या वेदना सहन करतोय की त्याचं मनच नैराश्यामध्ये गेलेलं आहे. मग त्याचं नुसतं काउन्सिलिंग केलं आणि त्याला सांगितलं की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टी बघा, तर ते शक्य नसतं त्या व्यक्तीसाठी. जेव्हा आपण सायकॅट्रिस्टकडे जाऊन मेडिसिन सुरू करतो, तेव्हा काय होतं, तुमच्या ब्रेनचं सतत विचार करणारं, म्हणजे त्या रिलेटेड थॉट्स बरोबर विचार करणाऱ्या इमोशन्सना सप्रेस केलं जातं. म्हणजे तो थॉट तुमच्या मनामध्ये येऊ नये, तुम्ही त्यावर फोकस करू नये, सप्रेस केलं जातं आणि डाउझीनेस येतो बघा बऱ्याच वेळेला अशा मेडिसिन्समुळे. व्यक्ती झोपेमध्ये राहतो, त्याला असं गुंगीत असल्यासारखा तो असतो, सतत त्याचा कंट्रोल नसतो, सतत झोपावं असं वाटतं. अशा केसेस आलेत माझ्याकडे. हे होत असतं कारण तुमचं जे फंक्शन माइंडचं कंटिन्युअस चालू असतं त्या थॉट प्रोसेसमध्ये, ते काही वेळेसाठी शांत केलं जातं आणि मग जे केमिकल रिलीज होत असतं प्रत्येक थॉटमुळे, ते निगेटिव्ह थॉटचं केमिकल काही क्षणांसाठी थांबतं. तर तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही कुठलाही विचार करता तेव्हा ते केमिकल रिलीज होतं तुमच्या बॉडीमध्ये. आता आपण म्हणतो की आजारपण कर्मामुळे येतात, तर आजारपण कर्मांमुळे येणं म्हणजे काय असतं? आजारपण कर्मांमुळे येणं म्हणजे तुमचे थॉट, तुमचे विचार, हेही एक कर्मच आहे. मग तुम्ही सतत फिअर, प्रत्येक गोष्टीची काळजी, हे जेव्हा करता तसे तसे केमिकल्स तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होतात. कारण जेव्हा तुम्ही कुठलाही विचार करता, तेव्हा कुठलाही विचार, ह्याला आपण म्हणतो गॅशियस लेवल. गॅशियस लेवलमध्ये तुम्ही हवेसारखं तुम्ही त्या विचारांना खेचता स्वतःकडे. त्यानंतर त्याचे इमोशन्स जे असतात, त्या विचारांचे इमोशन्स आहेत, हे लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. आणि जेव्हा ते लिक्विड इमोशन्स, म्हणजे काय असतं, इमोशन आपल्या आतमध्ये आपला मूड स्विंग करतं. तुम्हाला येणारी एन्झायटी, थकवा, हे सगळे काय, तुमचे इमोशन्स आहेत. आणि त्यामुळे त्या लिक्विड फॉर्मचं रूपांतर हळूहळू सॉलिड फॉर्ममध्ये होतं. सॉलिड फॉर्ममध्ये जेव्हा ते होतं, तेव्हा ते इमोशन्स बॉडीच्या ज्या पार्टमध्ये जाऊन बसतात, तिकडे तुम्हाला इलनेस येतो. तो बॉडी पार्ट तिथे थकतो आणि मोस्टली जॉईंटमध्ये जाऊन बसतात. जिथे तुमचे जॉईंट्स आहेत तिथे जाऊन इमोशन्स बसतात, म्हणून जास्त लवकर अर्थरायटिसचा प्रॉब्लेम येतो, गुडघेदुखीचा प्रॉब्लेम येतो, जॉईंट पेन होण्याचा का प्रॉब्लेम येतो, त्याचं रिझन हे आहे की व्यक्तीने आयुष्यभर स्ट्रगल जो केलेला आहे, जी मेहनत केलेली आहे, ती कुठेतरी त्यांच्या विचारांमधनं ते केमिकल तयार होऊन अशा प्रकारे त्याचं रूपांतर झालंय. तर त्यामुळे आता हे जे फॉर्म तिकडे तयार झालेत, तुम्ही मेडिसिन खाऊन त्यांना थोडा वेळ रिलीफ करता, पण ते परमनंटली हील नाही होत. का होत नाही? कारण इमोशन्स जोपर्यंत तुमच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत ते हील नाही होत. तर सबकॉन्शियस माइंडमध्ये जी जी तुमची मेमरी आहे
ती मेमरी त्या वेळेला काम करते. जे तुमच्या आतमध्ये आहे तेच तुम्ही बाहेरच्या जगामध्ये बघत असता. तुम्हाला जर दिसतंय की समोरच्या घरामध्ये खूप वाद होत आहेत, हे तुम्हाला दिसतंय रोजचं, तर कुठेतरी या गोष्टी तुमच्या आतमध्ये आहेत, तुमच्या लाईफमध्ये ती घडलेली आहे घटना, आणि त्यामुळे तुम्ही तेच परत परत अट्रॅक्ट करता. तर सबकॉन्शियसचं अजून एक फंक्शन असतं अनकॉन्शियस माइंड. अनकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या पास्ट लाईफच्या सगळ्या घटना आहेत. पास्ट लाईफची जे पण मेमरी आहे ती अनकॉन्शियसमध्ये आहे, आणि अनकॉन्शियसमधनं तो डेटा हळूहळू वेळेप्रमाणे सबकॉन्शियसमध्ये ट्रान्सफर केला जातो, आणि मग सबकॉन्शियसमधनं हळूहळू तो कॉन्शियसमध्ये ट्रान्सफर केला जातो. तर आपलं जे माइंड आहे हे 4 स्टेटमध्ये असतं: अल्फा, बीटा, थीटा आणि डेल्टा. बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा. बीटा फ्रिक्वेन्सी ही तुम्हाला सतत धावपळ, थकवा देण्याचं काम करते. का आपण सकाळी उठल्यापासून दिवसभर खूप आपल्याला गडबड असते ना, धावपळ असते, विचार असतात, हे करायचे, ते करायचे, ते करायचे. तर त्यामुळे आपलं माइंड बीटामध्ये, किंवा एखाद्या व्यक्तीला घरातली कामं नसतील पण त्याच्या मनात सतत चालणारे थॉट्स, ते सुद्धा त्याला सतत बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये ठेवतं, आणि त्यामुळे काय होतं, व्यक्ती थकतो, त्याला वीकनेस वाढतो त्याचा सतत विचार करून. तर बीटा फ्रिक्वेन्सीची नेक्स्ट स्टेज असते अल्फा. ओके, अल्फा काय असतं की जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा आपण आराम करतो, आरामापेक्षा मी सांगेन जेव्हा मेडिटेशन करतो किंवा कुठली तरी अशी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो ज्यामुळे मन शांत होतं, ज्यामुळे तुमचं मन शांत होतं, तर तेव्हा तुम्ही बीटा फ्रिक्वेन्सीची खूप फटफट चालू असते, त्यातनं तुम्ही थोडं स्लो मोशनमध्ये येता. म्हणून बघा, एकदा जेव्हा तुम्ही कधी ट्रान्स स्टेटचं मेडिटेशन करता, त्यातून बाहेर आल्यावर तुम्हाला पूर्ण बाहेर यायला वेळ लागतो, थोडासा वेळ लागतो, मग आपण हळूहळू अवेअर होतो, कारण आपण अल्फामध्ये असतो. आणि ही स्टेट सगळ्यात इम्पॉर्टंट असते आपल्यासाठी. जर आपल्याला आपलं हेल्थ चांगलं ठेवायचं आहे, निरोगी राहायचं आहे, तर आपल्याला ऑलवेज ती अल्फा स्टेट खूप इम्पॉर्टंट असते. कारण अल्फा स्टेटमध्ये कॉन्शियस माइंडही जागृत असतं, ज्याला समजत असतं की आपण काय क्रिया करत आहोत. थीटामध्ये व्यक्ती झोपलेला असतो. जेव्हा आपण रात्री जेव्हा झोप घेतो आणि आपल्याला छान गाढ झोप लागते, ती थीटा स्टेट असते. तिथे कॉन्शियस माइंड अवेअर नसतं. आणि थीटा नंतर जी येते डेल्टा, ती म्हणजे बेशुद्ध अवस्था, की आपल्याला समजत नाही. कधी कधी आपल्याला अगदी साखर झोप लागते, आपण म्हणतो की कधी डोळे बंद केले आणि कधी सकाळ झाली समजत नाही आपल्याला, ती असते डेल्टा. किंवा ॲनेस्थेशिया दिला जातो, ती असते डेल्टा, आपल्याला समजत नाही काय झालं आपल्याबरोबर. ओके, तर अशा या 4 स्टेट असतात. आणि अल्फा स्टेटमध्ये तुमचं मॅनिफेस्टेशनची प्रोसेस होत असते. तुम्हाला लाईफमध्ये जे पण अचीव करायचं आहे ते अचीव करण्यासाठी तुम्हाला अल्फा स्टेट हेल्प करत असते. जर तुम्हाला आता कोणी सांगितलंय की पॉझिटिव्ह विचार करा आणि पॉझिटिव्ह बोलत राहा, आणि तुम्ही सतत पॉझिटिव्ह बोलत आहात, पण कॉन्शियस माइंड मध्ये मध्ये काय तुम्हाला सूचना देणार, शक्य आहे का, काही पण असं नाही होणार, हे मागणं कॉन्शियस माइंड सांगत राहणार. आणि आपलं मन काय असतं, जे नाही करायचंय ते तो पहिलं करणार. मग कधीच असं म्हणायचं नाही की मी आता ठरवलंय आजपासून मी जास्त विचार करणार नाही. तुम्हाला त्याच दिवसापासून जास्त विचार येतील, कारण माइंडची सवय, जे नाही म्हणाल ते तो जास्त करेल. म्हणून विचार येत असतील तर त्यांना येऊ द्या, कारण आपली सिस्टीमच तशी बनवली आहे की इकडे विचारांसाठी पण एक आपल्याला एक नस आहे जी काम करते विचारांना क्रिएट करण्याचं. तर ती क्रिएट करते, तर तिचं काम ती करते. आपण म्हणू शकतो का नाक सारखं श्वास घेत असतं सोडत असतं, नाकाला थोडा वेळ बंद करूया, नाही म्हणू शकत आपण. तर मुद्दामून कधीही थॉट थांबवायचे नसतातच.
जसं तुमचं माइंड अल्फामध्ये जायला सुरू करतं तसे तुमचे थॉट्स थांबतात. ओके, तर हे झाले 4 आपले लेवल. सुपर कॉन्शियस. आता सुपर कॉन्शियस माइंड काय आहे, ज्याला आपण म्हणतो परमात्म्याचं मन, किंवा आपलं जे परमात्म्याबरोबर कनेक्शन होतं. मेडिटेशनमध्ये आपण म्हणतो की ध्यानामध्ये मला काहीच अवेअरनेस नव्हता, मी पूर्ण ट्रान्स स्टेटमध्ये गेले होते, असं जेव्हा आपण म्हणतो काही वेळासाठी, तेव्हा तुम्ही तिकडे कनेक्ट झालेले असता. ते असतं तुमचं सुपर कॉन्शियस माइंड. मग जेव्हा तुम्ही मेडिटेशनमध्ये जाता किंवा हिप्नोसिसमध्ये तुम्हाला घेऊन गेले जातात, तेव्हा कुठल्या माइंडमध्ये तुम्हाला घेऊन गेलं जातं? अल्फा स्टेटमध्ये. कारण जोपर्यंत कॉन्शियस माइंड सूचना ऐकत नाही तोपर्यंत सबकॉन्शियसला समजणार नाही की आपल्याला रोल काय प्ले करायचा आहे. मग सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं अवचेतन मन, याच्यामध्ये 90% पॉवर्स आहेत आणि ज्याला आपण 5 ते 6% यूज करतो. आणि आपलं कॉन्शियस माइंड ज्याच्यामध्ये 10% पॉवर्स आहेत त्याला आपण खूप जास्त यूज करतो. इतकं यूज करतो की आपण थकून जातो. म्हणून आपल्याला एन्झायटी, डिप्रेशन, ठीक आहे, निद्रानाश होणं, झोप न लागणं, हे का होतंय? कारण तुम्ही तुमच्या माइंडला प्रमाणापेक्षा जास्त यूज करताय, असं होत असतं. तर त्यामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीला लाईफमध्ये मॅनिफेस्ट करायचं असेल तर आपल्याला काय सांगितलं जातं की एखादी गोष्ट सतत 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 ऐका किंवा सतत सतत बघा. पण जर कॉन्शियस माइंड रेडी नसेल ते ऐकायला तर सबकॉन्शियस ते करू नाही शकणार. कारण कॉन्शियस माइंड जर राम आहे तर सबकॉन्शियस माइंड हनुमान आहे, असं त्यांचं कनेक्शन आहे. त्यामुळे कॉन्शियस माइंडला कळलं पाहिजे की आपण काय करतोय, तेव्हा सबकॉन्शियस माइंड त्याची पॉवर यूज करेल, हे असतं. तर त्यामुळे तुमच्या कॉन्शियस माइंडमध्येच खूप साऱ्या असं म्हणतो ना आपण एन्झायटी आहे, खूप सारे विचार आहेत, खूप नकारात्मकता आहे, तुमच्या अवतीभोवतीचं वातावरणच चांगलं नाही आहे. म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंडच खूप डिस्टर्ब आहे, 90% ते डिस्टर्ब आहे. तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो प्रवास किंवा त्याच्यामध्ये प्रवेश तुम्ही करू नाही शकणार. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या पण उपयोग नाही झाला, आम्हाला उपयोग होत नाहीये. कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आत्तापासून जन्म घेतल्यापासून ते आत्तापर्यंत तुम्ही इतक्या संपूर्ण वर्षांमध्ये ज्या ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत, जे जे अनुभव घेतलेले आहेत, जी जी नकारात्मकता ऐकलेली आहे, बघितलेली आहे, ती सगळी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये स्टोर आहे, ज्याला आपण म्हणू कचरा आहे आपल्या आतमध्ये. आणि कचऱ्याच्या वरती जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीला टाकताय तर ओव्हरपॉवर कोण करणार पॉझिटिव्ह एनर्जीवर? तो आतमध्ये असलेला कचरा. जोपर्यंत तो क्लीन नाही होते, जोपर्यंत तोच आपण काढून टाकत नाहीये, तोपर्यंत नवीन एनर्जीला तिथे राहायला जागा नाही मिळत आहे. तर जे मुळाशी आहे ते पहिलं काम करणार, जे वरती आहे ते नंतर काम करणार. मग आपल्याला पहिल्यांदा त्या मुळाशी आहे, जे रूटपासनं आहे, त्याला असं काढून फेकून द्यायचं असतं. जसं आपल्या फिजिकल ऑर्गनमध्ये एखादे काहीही प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर काय करतात, त्याला कट करून काढून टाकतात, मेडिसिन लावतात, क्लीन करतात, त्याला हील करतात. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडलाही अशाच प्रकारे पहिल्यांदा त्याच्या आतमधली सगळी सफाई करावी लागते, नंतर त्याच्यामध्ये नवीन एनर्जीला टाकावं लागतं. हे आपल्याला करावं लागतं. इकडे एक सर्जरीचा प्रकार असतो आणि आपण जेव्हा ते करतो तेव्हा आपल्याला त्याचे खूप बेस्ट रिझल्ट मिळायला स्टार्ट होतात. आध्यात्मिकतेच्या प्रवासामध्ये आपल्याला सबकॉन्शियस माइंडचा जो प्रवास आहे की आपण आपल्या स्पिरिट वर्ल्डमध्ये जाऊन मृत्यूनंतर आपण आपलं जे लाईफ जगत असतो ते लाईफ जगताना मृत्यूनंतरचंही जग असतं, तिथे आपण जो प्रवास करतो त्या प्रवासामध्ये आपण जे काही सोल कॉन्ट्रॅक्ट बनवून आलेलो आहे
त्याची इम्प्रिंटर आपल्या आतमध्ये आहे सबकॉन्शियसमध्ये, पण सबकॉन्शियसचं एक जे आतलं फंक्शन आहे अनकॉन्शियस, तिथे ती इम्प्रिंट आहे. आणि सबकॉन्शियसमध्ये लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा डेटा आहे तुमचा. तर हा डेटा जितका आपण क्लिअर करू तितकं आपल्याला अवतीभोवतीच्या जगामध्ये क्लिअर झालेलं सगळं दिसतं. आता सबकॉन्शियस माइंड हे काय आहे? सबकॉन्शियस माइंड हे एका लहान मुलासारखं आहे, एका 2-1 वर्षाच्या मुलासारखं आहे, ज्याला तुम्ही काहीही सांगा, ज्याच्यामध्ये हनुमंतासारखं बळ आहे आणि ते करण्याची पॉवर त्याच्यामध्ये आहे. पण एक्झॅक्टली त्याची प्रोसेस काय आहे, कसं सांगू, हे आपल्याला जर कळलं तर खरोखर तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही ठरवाल ते 100% मॅनिफेस्ट होण्यासाठी रेडी असतं. आणि आत्ता युनिवर्समध्ये एनर्जी इतकी अपडेट होतीये, फास्ट अपडेट होतीये, कारण आपला गोल्डन एरा जवळ आलेला आहे. इवन आपण त्यामध्ये आहोतच आणि आपण खूप जवळ आहोत त्याच्या. त्यामुळे एनर्जी खूप फास्ट अपडेट होते. म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस जितक्या करता ना, ते तुमचं कधी वेस्ट नाही जात, ते खूप फास्ट लागू पडतं. तुमच्या लाईफमध्ये चेंजेस खूप फास्ट होऊ शकतात अशा प्रकारचे टूल यूज करून. म्हणून आता आपण बघतोय सगळीकडे बघा हा प्रचार होतोय, आध्यात्मिकतेचा प्रचार खूप जास्त, स्पिरिच्युअलिटी आता जास्त सगळीकडे पसरत चालली आहे. का? कारण आपली पृथ्वीवरची एनर्जी चेंज होते, युनिवर्समध्ये शिफ्टिंग होते, एनर्जी शिफ्ट होत असते. आता आपण आधीचा मोबाईल वापरतोय का हॅलो हॅलोचा फक्त? आता आपण फोन किती अपडेट झालाय, त्याचे सॉफ्टवेअर किती अपडेट झालेत, AI आले आता किती. कारण जशी फिजिकल लेवलवर इकडच्या जगाची एनर्जी अपडेट होत असते, तसं एनर्जी वर्ल्डमध्येही एनर्जी अपडेट होत असते. म्हणून स्ट्रॉंग मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेससाठी असे जेव्हा आपण पॉवरफुल टूल यूज करतो तेव्हा ते फास्ट मॅनिफेस्ट होत असतं आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला खूप फास्ट मिळतात. तर कुठल्याही प्रकारचा आजार आपल्याला हील करायचा असेल तर अशा प्रकारच्या माइंडच्या सर्जरीने तो हील होतो. कुठल्याही प्रकारचे इश्यूज लाईफमध्ये हील करायचे असतील तर माइंडच्या सर्जरीने होतो. तर सबकॉन्शियस माइंड कसं आहे? सबकॉन्शियस माइंड हे लहान मुलासारखं आहे. एखाद्या लहान मुलाला जर तुम्ही सांगितलं की जात कोळशाचा निकारा उचलून घेऊन ये, त्याला हे माहिती नाही की तो हाताने उचलला तर त्याला आपल्याला चटका लागेल हाताला, हे नाही माहिती आहे आणि तो जाऊन उचलणार. तसं सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला हे नाही माहिती आहे की आपल्याला हे चांगलं आहे की वाईट आहे, आणि तुम्ही जे सांगता ते तो करतो. मग बऱ्याच वेळेला लाईफमध्ये निगेटिव्ह घटनांना आपल्याला समोर जावं लागतं. मग हे का झालं लाईफमध्ये? कारण ते कधीतरी तुम्ही अट्रॅक्ट केलेलं आहे आणि ते तुमच्या माइंडमध्ये स्टोअर आहे, म्हणून आज लाईफमध्ये ती घटना तुमच्या घडली. सबकॉन्शियसने ऐकलं आणि त्याने त्याच प्रकारे काम करण्याचं ठरवलं. मग सबकॉन्शियस माइंड जेव्हा प्रोग्राम होतं तेव्हा तो बरोबर आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणात अशा गोष्टींमध्ये चेंजेस करतो, तुम्ही बरोबर त्या घटना लाईफमध्ये तशा प्रकारे अट्रॅक्ट करता. जर आपण म्हटलं की पुढील 6 महिन्यामध्ये माझं इन्कम इतक्या पटीने बूस्ट झालं पाहिजे, त्यावर आपण सर्जरी करायला स्टार्ट केली तर सबकॉन्शियस माइंडला कळायला लागले की आपल्याला काय काम करायला सांगितलंय, आणि ते काम करायला सांगितल्यावर सबकॉन्शियस माइंड काय करणार, तशा ऑपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार. कारण सबकॉन्शियस माइंडचं कनेक्शन डायरेक्ट युनिवर्स बरोबर आहे, आणि युनिव्हर्सल एनर्जी म्हणजे काय, डायरेक्ट हायर सोर्सची एनर्जी. जेव्हा माइंडची सर्जरी केली जाते तेव्हा मीडियम आपण असतो, पण सर्जरी करणारे तुमचे मास्टर्स असतात. तुमचे जे हायर मास्टर्स ज्यांचं कनेक्शन तुमच्याशी आहे, तुमची जी आराध्य देवता जिच्याबद्दल तुमच्या मनात भक्ती आणि प्रेम आहे, त्यांच्याशी कनेक्ट होऊन तुम्हाला ही सर्जरी करायची असते आणि ते तुमच्याकडनं ती सर्जरी करून घेतात. असा हा प्रकार असतो सर्जरीचा. आता सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याच वेळेला खूप सारी निगेटिव्हिटी पण असते.
तुम्ही बघितलं असेल की काही वेळेला आपण ज्याला झेरॉक्स म्हणतो, ठीक आहे, झेरॉक्स काय आहे, ही कंपनी आहे ॲक्च्युली प्रिंट. ओके, आपण प्रिंट काढूया असं म्हणत नाही, बरंच वेळा आपण काय म्हणतो, झेरॉक्स काढून येतो. का? कारण आपल्या सबकॉन्शियसवर जे बिंबवलेलं आहे तेच आपण लाईफमध्ये अट्रॅक्ट करतो. जसं पेस्ट, टूथपेस्टपेक्षा बरेच जण काय म्हणतात, कोलगेट. माइंडमध्ये प्रोग्राम केलंय. तर हे जे ब्रँडेड कंपनीज असतात ना, यांना सबकॉन्शियस माइंडची थिअरी परफेक्टली माहिती असते आणि ते ॲडव्हर्टाईज का करतात एवढे जास्त पैसे देऊन? सतत एखादी गोष्ट बघितल्यामुळे तुमच्या माइंडवर ते छापलं जातं आणि जेव्हा तुमच्या सबकॉन्शियसवर ते छापलं जातं ते फास्ट मॅनिफेस्ट होतं. ज्यांनी लॅपटॉप किंवा मोबाईल बनवलेला आहे, ज्यावर आता आपण कुठूनही एकमेकांना बघू शकत आहोत, ऐकू शकत आहोत, त्या व्यक्तीने, बनवणाऱ्या व्यक्तीने पहिला विचार त्याच्या मनामध्ये आणला. त्याने कसा आणला? गॅशियस फॉर्ममधून. त्याने कॉन्शियसली आणला, सबकॉन्शियसमध्ये प्रोग्राम केला, राईट. आणि नंतर हळूहळू त्याने जसं जसं माइंडमधनं त्याला रूपांतर दिलं, त्याला ठरवलं की अशा प्रकारे असं एक मॉडेल बनवूया जिथे वायरलेस असेल आणि जिथे व्यक्ती चालता बोलता कुठेही कनेक्ट होऊ शकतो. हे प्रोग्रामिंग त्याने आतमध्ये ठरवलं आणि त्याने माइंडमध्ये जी इमेज बघितली ती इमेज प्रत्यक्षामध्ये सॉलिड फॉर्ममध्ये जमा झाली. कारण सबकॉन्शियस माइंड काम कसं करतं, एक्झाम्पल देते मी. एखादी गोष्ट समजा तुम्ही असं मनामध्ये आलं की आपल्याला मर्सिडीज घ्यायची आहे. ओके, आता डोळ्यासमोर तुम्ही आठवलं मर्सिडीज, सी क्लास, ई क्लास, व्हॉट एव्हर जी तुम्हाला पाहिजे, तुम्ही डोळ्यासमोर तिला त्याचं प्रतिबिंब आणलं आणि तुम्हाला ते हवंय. तर यामध्ये तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. ही मेहनत कशी असते? एक्झाम्पल देते. लाकूड असतं बघा, आणि लाकडाचा जेव्हा भुसा काढला जातो, त्याला घासून 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 जेव्हा कार्पेंटर घासतो, छोटे छोटे कण भुसा निघत असतो. क्लिअर? तर आता हा एखाद्या छोट्याशा लाकडाचा एखादी पट्टी आहे, ती घासून घासून त्याचा भुसा काढला, तो एवढा भुसा निघाला. आता असं आपल्या मनात आलं की ह्याला पुन्हा लाकडामध्ये रूपांतर करायचं आहे. तर त्या भुशाचे एक एक कण जे जमा झाले ते परत ते हळूहळू जमा होऊन त्याला स्ट्रक्चर फॉर्ममध्ये येणार आणि पुन्हा ते लाकूड तयार होणार. तसे जेव्हा आपण आता डोळ्यासमोर तुम्ही जी मर्सिडीज इमॅजिन केली की मला हवी आहे, काय होणार? एक एक अणू रेणू एक एक जमा होऊन हळूहळू त्याचं स्ट्रक्चर बनत जाणार, स्ट्रक्चर बनणार. आणि जेव्हा ते पूर्ण स्ट्रक्चर बनेल तेव्हा ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जवळ येईल, समोर असेल, तुम्ही ती अचीव केलेली असेल. तर हे स्ट्रक्चर इमॅजिन करून स्ट्रक्चर बनण्यापर्यंतचा प्रवास असतो. तिथे तुम्हाला तुमच्या माइंडला खूप जास्त पटीने प्रोग्रामिंग करावं लागतं आणि इतकं प्रोग्रामिंग केल्यानंतर ते स्ट्रक्चर बनतं. मग यामध्ये तुम्ही कशा प्रकारे एनर्जी लावताय त्यावर असतं. पण सर्जरी काय करते? सर्जरी ते स्ट्रक्चर फास्ट बनवायला तुम्हाला हेल्प करते. की मला जॉब मिळू दे आणि जॉब मिळाल्यावर मी त्यामध्ये ग्रो करीन, मग माझं प्रमोशन होईल, मग माझी सॅलरी एवढी होईल, मग 4 वर्षांनी एवढी होईल. इतकी मेहनत नाही घ्यावी लागत. डायरेक्टली माझी सॅलरी, माझं पॅकेज इतकं होईल, आपण डायरेक्ट त्या डेस्टिनेशनवर काम करतो सर्जरीमध्ये. आणि मग अवतीभोवतीची परिस्थिती अशी बनत जाते की ती बनून बरोबर आपल्याला जे पाहिजे तिथपर्यंत ते अचीव होतं. आणि करताना हा विचार कधीच करायचा नसतो की कसं होईल, कारण युनिवर्समध्ये आपल्यासाठी सगळे डोअर्स ओपन केलेले आहेत, सगळं आहे युनिवर्समध्ये. फक्त ते कशा प्रकारे मिळवायचं हे टेक्निक आपल्याला कळतं तेव्हा आपण ते अचीव करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे जेव्हा आपण अल्फा स्टेटवर काम करतो
आणि कॉन्शियस माइंडचा यूज करून सबकॉन्शियसला प्रोग्रामिंग करतो, तेव्हा आपल्या ऑराच्या प्रत्येक लेअरवरती तो परिणाम व्हायला सुरू होतो. तर आता आपल्या ऑरा आणि चक्राचा याच्यामध्ये काय रोल आहे? तर तुमचं जसं सबकॉन्शियस माइंड असतं तसंच तुमचा ऑरा डेव्हलप होत जातो. सबकॉन्शियसचा पार्ट अनकॉन्शियस. बाळ जेव्हा आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा आईचे विचार बाळाच्या सबकॉन्शियस माइंडवर बिंबवले जातात. तर आई कुठल्या त्रासात असेल किंवा आईची मानसिकता बिघडलेली असेल किंवा आईच्या मनामध्ये बाळासाठी रिजेक्शनची भावना जरी असेल ना, तरी ते बाळ मोठं झाल्यावर जेव्हा या जगात वावरतं ते बाळ सगळीकडे रिजेक्ट केलं जातं. बाळ म्हणजे ॲडल्ट झाल्यावर ते बाळ राहत नाही, पण त्याला अनुभव येतो की माझं कुठेच काम होत नाही, प्रत्येक ठिकाणी मी रिजेक्ट केलं जातोय. म्हणजे मग त्याचं लग्न होण्यामध्ये प्रॉब्लेम, त्याला जॉब मिळण्यामध्ये प्रॉब्लेम, लाईफमध्ये पुढे जाण्यामध्ये प्रॉब्लेम, मित्रपरिवार मिळण्यासाठी प्रॉब्लेम, सगळ्या बाबतीत त्याला रिजेक्ट केलं जातं. का रिजेक्ट केलं जातं? रिजेक्शनची भावना त्याच्या आतमध्ये आहे. आज लाईफमध्ये आपण जे पण अट्रॅक्ट करतोय ते आपल्या आतमध्ये आहे. नकारात्मक लोक आपल्या लाईफमध्ये येत आहेत, निगेटिव्ह रिलेशनशिप आपल्या लाईफमध्ये आहेत, तर हे आपल्या आतमध्ये आहे म्हणून ते आपल्याकडे अट्रॅक्ट होत आहे. मग विचार करा, जर आपल्या आतमध्ये अबंडन्स असेल तर आपण अबंडन्सच अट्रॅक्ट करणार. आपल्या आतमध्ये खूप पॉझिटिव्हिटी असेल तर आपण पॉझिटिव्हिटीच अट्रॅक्ट करणार आणि तशीच लोक आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होणार जे आपल्याला पॉझिटिव्ह बनवायला हेल्प करतील, मोटिवेट करतील. पण जर निगेटिव्हिटी आपल्या आतमध्ये असेल तर आपल्या अवतीभोवती सुद्धा आपल्याला तशीच लोक येणार जे आपल्याला डिमोटिवेट करतील. असं असतं. तर जेव्हा बाळ आईच्या गर्भामध्ये असतं तेव्हा ते बाळ जे आईचे विचार असतात किंवा ते बाळ ऐकतही असतं. बऱ्याच वेळेला पास्ट लाईफ रिग्रेशन जेव्हा मी केले त्यामध्ये मी बघितले की गर्भामध्ये असताना त्या बाळाचा जो प्रॉब्लेम आहे की अवतीभोवतीचे येणारे आवाज, त्याचाही बाळाला आतमध्ये त्रास होत असतो. आई काय विचार करते त्याचाही, आई काय पदार्थ खात आहे त्याचाही बाळाला आतमध्ये त्रास होत असतो. तर हे सगळं बाळाच्या सबकॉन्शियसवर बिंबलं जातं आतमध्ये. मग जेव्हा ऑराचे लेयर्स तयार होतात, एक तर त्या बाळाच्या कर्मानुसारही आणि शिवाय त्याने आतमध्ये तो तयार झाल्यानंतर, तो गर्भ तयार झाल्यावर आई जे विचार करते ते पण प्रोग्रामिंग त्यावर येतं, त्याच्यामध्ये येतं. आता पुढे काय होतंय? बाळ जन्म घेतं. बाळाने जन्म घेतल्यावर तो जे लाईफमध्ये बघतो की आपले पॅरेंट्स कसे वागत आहेत, अवतीभोवती आपल्याला कसे संस्कार मिळत आहेत, याला म्हणतो आपण सोलचे संस्कार. तर ऑलरेडी बऱ्याच वेळेला आई वडीलही, पॅरेंट्सही मुलांवर खूप जास्त प्रेशर देतात आणि त्यांची इच्छा असते की माझ्या मुलाने असंच वागलं पाहिजे. तर आज ते मूल असं का वागत आहे? एकतर त्याचा स्वतःचा पास्ट लाईफचा डेटा जो त्याच्या आतमध्ये आहे, शिवाय ते गर्भात असताना त्याच्यावर झालेले संस्कार, लहानाचं मोठं होईपर्यंत त्याने बघितलेलं जग, हे सगळं त्याच्या आतमध्ये प्रोग्राम झालेलं असतं. आणि कधी कधी व्यक्ती ह्या लेवलवर येऊन पोचतो की त्याला वाटतं की आपण हरलोय लाईफमध्ये, आता आपण काहीच करू शकत नाहीये, या जगाचा खूप कंटाळा आलाय, या स्टेटपर्यंत येतं. मग ही जी माइंडची स्टेट आहे ही सगळ्यात वर्स्ट स्टेट आहे आपली. म्हणजे हे सुंदर जग आपल्याला जगण्याची इच्छा देत नाही, आपलं मन. आणि सगळ्याला कारणीभूत आपलं मन आहे, सगळ्याला. आज तुम्हाला हेल्दी राहायचं आहे, तुमचं माइंड हेल्दी राहिलं तर तुमची फिजिकल बॉडी ऑटोमॅटिक हेल्दी राहणार. कारण सबकॉन्शियस माइंडमधनं जो डेटा तुमच्या सेलला जातो, 63 करोड ब्लड सेल्स आपल्या आतमध्ये आहेत, ज्या रक्तांच्या पेशी,
तुम्ही माइंडला जी काय कमांड देता, जी काय तुमची नर्वस सिस्टीम सांगत असते, जे काय तुम्ही विचार करताय, ती प्रत्येक कमांड तुमच्या सेल्सपर्यंत जाते आणि मग तीच कमांड तुमच्या DNA द्वारे तुमच्या ऑर्गन्सपर्यंत पोहोचतं. तर एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला कॉल आला आणि त्याने तुम्हाला आनंदाची बातमी सांगितली, किती फास्ट ती क्रिया घडते की तुम्ही ऐकता, तिथपर्यंत मेसेज जातो, मग तुमची बॉडी आनंद व्यक्त करते. हेच तुम्ही जेव्हा काहीतरी निगेटिव्ह ऐकता, तुमची बॉडी निगेटिव्ह रिॲक्शन देते, आपल्याला रडू येतं. इतकं फास्ट सगळं होत असतं. तर बऱ्याच वेळेला आपण अशा प्रकारचे टूल यूज करतो, आपल्याला काही ना वाटतं की काय उपयोग होणार नाही. असं नाही होत. डोळे बंद करून आपण म्हटलं की की माझ्या तोंडामध्ये चिंच आहेत, नुसतं इमॅजिन करा, तोंडाला पाणी सुटेल. का? कारण तुमची बॉडी रिॲक्शन देत असते. बॉडी प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देत असते. म्हणून जेव्हा आपण विचार करतो, नकारात्मक विचार करतो, बॉडी रिॲक्शन देते. बॉडी रिॲक्शन देते म्हणजे काय? बॉडी तुम्हाला जेव्हा फिअर येते, बॉडी घाबरते. तुम्हाला छातीमध्ये आपल्याला धडधड होतं, हे बॉडीचे रिॲक्शन आहेत. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे का की आपली बॉडी आपल्याशी बोलते. बॉडी टॉक, ॲक्च्युली बॉडी टॉक खूप इम्पॉर्टंट असतं, खूप इम्पॉर्टंट असतं. रोज वेळात वेळ काढून बॉडी टॉक केलं पाहिजे. आपलं शरीर आपल्याशी बोलतं. आपण रोज हे अनुभवतो. तुम्हाला पाणी प्यावंसं वाटते म्हणजे काय? तहान लागली. हे कोणी सांगितलं? मनाने नाही सांगितलं, हे बॉडीने सांगितलं की मला पाण्याची गरज आहे. भूक लागली, हे मनाने नाही सांगितलं, हे बॉडी तुम्हाला फील करून देते की आता आतमध्ये काहीतरी टाका, मला भूक लागली. गरम होतंय, थंडी वाजते, हे मन नाही सांगत, हे बॉडी सांगत असते. कारण पूर्ण जी वातावरणामधली एनर्जी आहे, ही एनर्जी तुमच्या सोल, माइंड, बॉडी आणि ऑरापर्यंत जात असते. आणि तुमचं माइंड जे अट्रॅक्ट करतं ते तुमच्या फिजिकल बॉडीपर्यंत जाऊन पहिल्यांदा ती एनर्जी तुमच्या ऑराद्वारे अट्रॅक्ट होते. कारण इथे फिजिकल बॉडी आहे आणि याच्या बाहेर आपला ऑरा आहे. आणि ऑरामध्ये वातावरणातली प्रत्येक एनर्जी अट्रॅक्ट होत असते. तुम्ही आत्ता साधना करा, आत्ता मेडिटेशन करा आणि तुम्ही बाहेर जा. 8-10 लोक तुमच्या अवतीभोवती फिरली, तुम्ही त्यातनं जाऊन आलात, ऑरा परत डिस्टर्ब. 2-2 सेकंडमध्ये आपली चक्र सिस्टीम आहे ती चेंज होत असते. मग आपण घरामध्ये राहून बसून राहू शकत नाही, बाहेरच्या वातावरणात आपल्याला जावंच लागतं. मग अशा वेळी काय करायचं? तर जेव्हा तुमचा ऑरा जो आहे हा प्रोटेक्टर राहण्यासाठी सुद्धा तुमच्या माइंडची एनर्जी वर्क करत असते. ज्या व्यक्तींचा ऑरा वीक असतो, बऱ्याच वेळेला ऑरा वीक असतो, ऑरा लीकही असतो, ऑरा डॅमेजही असतो. कारण ज्या व्यक्तींचं माइंड सतत एन्झायटीमध्ये असतं, त्यांचा ऑरा लवकर वीक होतो आणि लीक होतो. ज्यांचा ऑरा लीक होतो अशांना एंटिटीज पटकन अटॅक करतात. आणि ज्यांचा ऑरा वीक असतो त्यांना आजार पण लगेच येतं. ते कुठल्याही वेगळ्या वातावरणात गेले की लगेच त्यांना व्हायरल इन्फेक्शन होतं, नजर लागण्याचा प्रकार होतो. ज्यांच्यावर ब्लॅक मॅजिक सारखे इफेक्ट होतात, यांचा ऑरा वीकही असतो आणि लीकही असतो. म्हणून तुमच्यावर असे इफेक्ट पटकन होतात. मग जेव्हा हे इफेक्ट असतात आणि आपल्या ऑराला स्ट्रॉंग ठेवायचे, तर ऑरामध्ये ज्या लाईट्स असतात त्या लाईटची गरज असते. मग सर्जरीद्वारे आपण आपल्या ऑरामधले लाईट्स वाढवू शकतो. आपण प्रत्येक जणांनी मूव्ही किंवा आपण ज्या महादेव वगैरे अशा ज्या सिरियल्स आहेत, रामायण, महाभारत, याच्यात देव प्रकट झाल्यावर लाईट पाहिलेत, लाईट दाखवतात देवप्रतांच्या. हा लाईट आपल्या प्रत्येकामध्ये आहे, हा लाईट आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आणि या लाईटमध्ये व्हाईट कलर दाखवतात, पण वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत. रेड आहे, ऑरेंज आहे,
म्हणजे इंद्रधनुष्यासारखे कलर्स आपल्या आतमध्ये आहेत. ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, पर्पल आहे, हे आपल्या ऑराचे कलर्स आहेत. आणि आपला ऑरा जो आहे हा आपल्या प्रत्येक चक्राशी कनेक्ट आहे. मग ज्या लेअरचा लाईट कमी झालेला असतो त्या चक्राशी रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम येतो. आणि तिकडच्या चक्राशी रिलेटेड जो ऑर्गन असतो तो तिथे डॅमेज होतो किंवा वीक होतो आणि त्या ऑर्गनमध्ये, त्या अवयवामध्ये प्राणशक्ती घेण्याची क्षमता राहत नाही आणि म्हणून तिथे आपल्याला प्रॉब्लेम येतो. सध्या आत्ताच्या एनर्जीमध्ये हे मला माहिती आहे की फायर एलिमेंट खूप इम्बॅलन्स आहे आणि अर्थ एलिमेंट, फायर एलिमेंट आणि अर्थ एलिमेंट बऱ्याच जणांचे इम्बॅलन्स आहेत. म्हणजे त्यामुळे मूलाधार चक्र आणि मणिपूर चक्र हे खूप इम्बॅलन्स आहेत. म्हणून हायपर ॲसिडिटी, डायबिटीस, किडनी स्टोन तरी ठीक आहे, त्याचा संबंध स्वादिष्टांशी असतो, पण डायबिटीस, बीपीचा त्रास होणं, विकनेस येणं, स्पाईनचे प्रॉब्लेम, कंबरदुखी, पाठदुखी, पायदुखी, नीचे प्रॉब्लेम्स, अथरायटिस, हे प्रॉब्लेम का आहेत? कारण मूलाधार अर्थ एलिमेंट इम्बॅलन्स आहे आणि फायर एलिमेंट इम्बॅलन्स आहे. तर जेव्हा आपण आपल्या सर्जरीने आपण आपल्या चक्रा सिस्टीमलाही स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवू शकतो, जेव्हा आपण ते लाईट ऑरामध्ये टाकतो आणि जेव्हा तुमच्या लेयर्सचे लाईट जे असतात ते स्ट्रॉंग राहतात, तेव्हा तुम्ही बघितलं आता मशिनरीने, म्हणजे मी आता मध्यंतरी ऐकलं होतं, खूप आधी असेल पण माझं बाहेरच्या जगाशी जास्त कनेक्शन नसतं त्यामुळे मला खूप उशिरा कळतात अनेक गोष्टी की असं आता सुरू झालंय. तर अशा काही ट्रीटमेंट आता सुरू झाल्या जिथे डायरेक्ट लाईट तुमच्या बॉडीवर सोडला जातो आणि मग व्यक्तीचं ते काही आजार आहे ते हील होतं, असं मी ऐकलेलं. तर हे तयार केलेले लाईट अशा प्रकारे सोडले जातात आर्टिफिशियली, पण तुम्ही नॅचरली एनर्जी लेवलमधून ते लाईट घेऊ शकता तुमच्या ऑरामध्ये. टूल माहिती असणं गरजेचं आहे. एनर्जी लेवलवर तुम्ही हे टूल यूज करून तुमच्या ऑराच्या लाईट्सना वाढवू शकता, तुमच्या चक्राच्या फ्रिक्वेन्सीला वाढवू शकता. स्किन ट्रीटमेंट आपल्याला हल्ली खूप गरजेची झाली आहे. स्किन टॅन होणं, मला खूप जणांनी असं विचारलेलं पर्सनली पण की मॅडम तुम्ही असं काय करता तुमच्या स्किनसाठी, तुम्ही काय लावता, तुमचा चेहरा असा का चमकतो. मिस्टिकल सर्जरी हा त्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. जेव्हा मी अशा प्रकारचे करत होती, हे टूल यूज करत होती, तेव्हा त्याच्यामध्ये तशा प्रकारचे लाईट आणि तसे अफर्मेशन्स, म्हणजे एक्झॅक्टली तिथे आपण म्हणतो की ऑपरेशन करून आपण आपल्या प्रत्येक गोष्टीला एन्हान्स करू शकतो. तुम्हाला कसं पाहिजे, तुमची ब्युटी, तुमची स्किन, तुमची त्वचा, तुमचं वेट गेन, तुमचं वेट लॉस, जे पण तुम्ही तुमच्या सिस्टीमला बॅलन्स ठेवू शकता. ओके, तर याच्यामध्ये फिजिओथेरपी नाही आहे, असं काही नाही आहे. याच्यात आपण एनर्जी लेवलवर असे टूल यूज करतो. आपण कुठलीही मशिनरी किंवा हे काही यूज नाही करत. आपण हायर सोर्सच्या एनर्जीने ही सर्जरी करत असतो. ओके, त्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देतेच. तर अशा प्रकारे आता हा पार्ट झाला आपल्या सोल, माइंड, बॉडी ऑराचा. सेकंड, सबकॉन्शियस माइंडवर जो आपल्याला लाईफमध्ये इफेक्ट असतो तो आपल्या वास्तूचा. ओके, वास्तूचा. तुमच्या सबकॉन्शियस माइंडनुसार तुम्ही बरोबर त्याच वास्तूमध्ये राहत असता. तर त्याच वास्तूमध्ये राहता. तर मी बऱ्याच जणांना जेव्हा वास्तू करते तेव्हा मी जेव्हा जिथे पॉसिबल होईल जिथे मी व्हिजिट करते तिथे त्यांचं वास्तू बघूनच मला कळतं की ह्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रोग्रॅमिंग कसं आहे. कारण काही वास्तूमध्ये जर तुम्हाला आता स्वतःवरनं तुम्हालाच आता मॅच होईल, तुम्हाला स्वतःहून कळेल, खूप अडगळ आहे घरामध्ये, खूप सामान ठेवलेलं आहे सगळीकडे, इकडच्या वस्तू तिकडे, तिकडच्या वस्तू इकडे, म्हणजे तुम्हाला स्वतःलाही सुचत नाही की मी कुठे काय कसं मॅनेज करू. समजायचं माइंडमध्ये खूप उथळपुथळ आहे आपल्या.
आपल्या माइंडची सिस्टीम टोटली बिघडलेली आहे. कारण तुम्ही जर काही जिथे जिथे अशा अडगळीच्या वस्तू ठेवता ना, तिथे तिथे तुमचे ब्लॉकेजेस क्रिएट होतात. फॉर एक्झाम्पल मी देते, वेस्ट डायरेक्शन आहे ना, हे सॅटर्नचं असतं, शनी. ज्यांना शनीची 7.5 असेल किंवा ज्यांना महादशा अंतर्दशा असेल, त्यांनी पहिल्यांदा वेस्ट डायरेक्शनमध्ये कुठल्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. स्वच्छ, नीट अँड क्लीन ठेवा. तुम्ही बाहेरचे उपाय, शनी मंदिरात जाऊन तेल नाही चढवलं तरी चालेल, घरामध्ये क्लिअर ठेवा तो पार्ट. तिथे तुम्ही क्लीन नाही ना ठेवलं, तुम्हाला प्रॉब्लेम होईल. माझ्याकडे काही वर्षांपूर्वी अशी एक केस आली होती. त्यांचे रिलेटिव्स माझ्याकडे आले होते, कारण त्या येण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हत्या. त्यांची बहीण होती आणि त्यांनी सांगितलेलं की त्यांना इथे एक गाठ आली आहे, गालाच्या इथे एक गाठ आली आहे. आणि ती गाठ त्यांना भीती वाटत होती कुठली असेल, म्हणून ते त्या गाठीला चेक करण्यासाठी पण घाबरत होते. आणि ती अचानकपणे एका आठवड्यामध्ये ती गाठ खूप वाढली. मेडिसिन घेतले पण काही इफेक्ट झाला नाही, पण त्या टेस्ट करायला घाबरत होत्या. त्यांना माहिती कोणीतरी सांगितली होती, मग ते आले होते माझ्याकडे. आणि त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या बहिणीला असा प्रॉब्लेम आहे आणि आता ती खूप घाबरली आहे, टेस्ट करायलाही तयार नाही. मॅडम प्लीज असा काहीतरी उपाय सांगा ज्याने खरंच आम्हाला हेल्प होईल. तर मी म्हटलं ठीक आहे, बघूया. आणि जेव्हा मी त्यांचा एक्सेस घेतला तेव्हा मी त्यांना एक्झॅक्टली सांगितलं, त्यांच्या या डायरेक्शनमध्ये हे असं ठेवलेलं आहे, ते तिथून रिमूव्ह करायला सांगा, गाठ बरी होईल. मला एक्सेसमध्ये हे आन्सर आलं. मी काही लॉजिक यूज करत नाही, मला जे वर्ण आहे तर तेच मी सांगते. असं का, कसं काय हा विचार मी करत नाही. आणि त्यांनी गेल्यानंतर बघितलं, त्यांनी मला फोन केला की हो मॅडम, खरोखर असंच आहे तिथे. म्हटलं ते पहिल्यांदा रिमूव्ह करा, तिथून सगळं क्लिअर करा. त्यानंतर 2 महिन्यांनी ते आले माझ्याकडे परत. तेव्हा ते म्हणाले की मॅडम काय, कसं काय, कमाल, म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटलं. 15 दिवसामध्ये ती गाठ एकदम सगळं ओके, क्लिअर, काहीच प्रॉब्लेम नाही झाला आणि एक अगदी पटापट ते हील झालं. एवढा रिझल्ट असतो. मग आपल्याला जर बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला कुठला तरी आजार होणार आहे, हे आपल्या कुंडलीत लिहिलेलं असेल, किंवा कुठला तरी मेजर प्रॉब्लेम होणार आहे कुठल्या तरी दशेमध्ये, तेव्हा देखील आपण जेव्हा बरोबर अशाच वास्तूमध्ये जातो जिथे आपल्याला तो त्रास घडून येणार आहे, किंवा आपण ज्या वास्तूमध्ये राहत आहोत आणि आपण ठरवलं की आता आपण वास्तू चेंज करूया, या वास्तूत खूप त्रास होतोय, कोणीतरी सांगितलं की चेंज करा, तुमची वास्तू बरोबर नाहीये, पण तुमच्या सबकॉन्शियसमध्ये तो डेटा आहे ना की तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होणारच आहे, हा डेटा आहेच. ओके. आणि त्यामुळे जेव्हा व्यक्ती ठरवतो की आपण दुसऱ्या वास्तूमध्ये जाऊया, इथे राहायचं नाही, आम्हाला सांगितले वास्तू पहिल्यांदा सोडा, आणि जेव्हा व्यक्ती वास्तू सोडून दुसऱ्या वास्तूमध्ये, तो सेम तशीच वास्तू अट्रॅक्ट करणार, तशाच एनर्जीची. कारण त्याने इथून जोपर्यंत चेंज नाही केलंय, बाहेरच्या जगातनं ते चेंज होणार नाही. सेम तशाच वास्तूमध्ये तो जाणार. त्यामुळे वास्तूमध्ये प्रॉब्लेम नसतो, आपल्या सबकॉन्शियसमध्ये प्रॉब्लेम. आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंड चेंज होतं तेव्हा ऑटोमॅटिक आपण वास्तू चेंज करतो आणि अशा ठिकाणी जातो जिथे अबंडन्स मिळतो, जिथे प्रॉस्पेरिटी वाढते. नाहीतर काही वेळेला वास्तू तुम्हाला सोडत नाही, कारण सबकॉन्शियसचं पॅटर्नच इतकं चिकट झालेलं आहे की तुम्ही तिथून बाहेर पडत नाही, असं होतं. त्यामुळे जेव्हा माइंड चेंज करतो आपण, तेव्हा ऑटोमॅटिक लाईफमध्ये बाकीची परिस्थिती बदलते. ओके. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला काय हवंय लाईफमध्ये, पहिल्यांदा ठरवा. कधी कधी माहिती आहे का, अमेरिकेमध्ये हा शोध लागला होता, कॅलिफोर्नियामध्ये हा शोधही लागला होता की मी मागे सुद्धा माझे जे टॉक झालेले आहेत त्याच्यामध्ये सांगितलेलं की व्यक्तीच्या माइंडमध्ये रोजचे किती विचार येतात.
तर काय सांगितलेलं, तेव्हा काही वर्षांपूर्वी 60,000 थॉट्स येतात डेली आणि त्यातले 54 हे निगेटिव्ह असतात. आता हे थॉट्स 80,000च्याही वर गेलेले आहेत, कारण आपण आता खूप जास्त बीटामध्ये आलो आहे. ओके, तर खूप जास्त बीटामध्ये आल्यामुळे आपले थॉट्स खूप असतात आणि त्यातले 90% थॉट्स आहेत ते निगेटिव्ह असतात. मग 90% निगेटिव्ह थॉट्स केल्यामुळे त्या थॉट्समध्ये काय काय आलं, फिअर आली, फोबिया आले, कुठले निगेटिव्ह इव्हेंट आपण पाहिले की आपल्याबरोबर तर तसं होणार नाही ना, कोण मला काय म्हणालं, किती वर्षापूर्वी कोण मला काय बोललं, कोणी माझा किती अपमान केला होता, मुलांची काळजी, फॅमिलीची काळजी, रोजचा स्ट्रेस की काय काय करायचं आहे, ऑफिसमध्ये होणारा त्रास, कामाचा स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस, हे इतके दिवसभराचे विचार आपल्या माइंडमध्ये असतात. आपण डोक्यावर किती किलोचं ओझं घेऊन फिरतोय हे आपल्याला दिसत नाही आहे एनर्जी लेवलवर. आणि आपल्या छोट्याशा या एक मूठ बंद केली तर आपलं हे इथे हार्ट आहे, त्याच्यावर किती प्रेशर येतं. ते स्मार्ट वॉच येतं माहिती आहे, मी ते लावून जस्ट बघितलं होतं की विचार केल्यानंतर टाईम कसा वाढतो हार्टबीटचा किंवा स्ट्रेस, ते मी चेक केलेलं की कुठलाही विचार केल्यावर, म्हणजे कुठलाही करा, लगेच किती परिणाम होत असतो आपल्या स्ट्रेसवर. सतत सतत विचार, म्हणजे चांगलाही आणि वाईटही विचार का करायचा, त्यापेक्षा मी सांगेन की विचार करून एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा ती एनर्जी प्रॅक्टिसला लावा, प्रॅक्टिकलला लावा, असं मी सांगते. मग आपल्या हॅबिट्स खूप आपल्याला वास्तूमध्ये, वास्तू हे सबकॉन्शियसशी कनेक्ट आहे, म्हणून मी आता वास्तूचं बरंच सांगते. आपल्या वास्तूमध्ये एक एनर्जी असते. वास्तूमध्ये 45 देवता आहेत असं म्हणतात, त्यातल्या 33 देवता असतात आणि 12 असुर असतात. ठीक आहे, जेव्हा त्या वास्तूमध्ये वाद होतात, खूप आजारपण येतात, तेव्हा त्या वास्तूमधल्या असुरी शक्ती ॲक्टिवेट झालेल्या असतात आणि देवता तिकडच्या इम्बॅलन्स असतात. हा आता वास्तूचा पार्ट आहे. पण मेन वास्तूमध्ये अशी एक देवता असते नॉर्थ डायरेक्शनमध्ये, जी देवता तुम्हाला मनी ऑपॉर्च्युनिटी देते. तर तुमचं प्रोफेशन म्हणजे तुमचं सॅटर्न असतो, शनी असतो, आणि जर तुम्ही तुमच्या शनीला बॅलन्स नाही ठेवलं तर तुमचं प्रोफेशन, तुमचं करिअर हे खूप अपडाऊन होत असतं. त्याच्यामध्ये ज्यांना असं वाटतं ना की आमच्या लाईफमध्ये खूप ब्लॉकेजेस येतात, त्यांनी स्वतःचं वेस्ट डायरेक्शन चेक करा. किती जणांना वाटतं की माझ्या लाईफमध्ये खूप ब्लॉकेजेस येतात, म्हणजे काही करायला जावं काम होत नाही, आणि किती जणांना पटतंय की खरोखर आमच्या वेस्ट डायरेक्शनमध्ये ब्लॉकेजेस आहेत, म्हणजे आम्ही तिथे खूप सामान ठेवलं आहे, आम्ही तिथे खूप अडगळ ठेवली आहे, किंवा तिथे कट आहे, काही वेळेला कट असतो, वेस्ट डायरेक्शनच बाहेर गेलेलं असतं, अर्धवट तुटलेलं असतं. तर ते काम कसं करणार, आणि त्यामुळे तुम्हाला ब्लॉकेजेस येतात. हे सगळं इंटरकनेक्टेड असतं आणि सगळ्याचा मेन सोर्स काय, आपलं माइंडमधनं हे धागे सगळ्याशी कनेक्ट आहेत. आपलं मन खूप सुंदर अनुभूती आहे आणि त्या मनाला जितक्या सुंदर अनुभूतीमध्ये आपण घेऊन जाऊ ना, तितके लाईफमध्ये आपले चांगले इव्हेंट घडायला सुरू होतात, असं असतं. सो मी इथे मला खूप मेसेजेस येतात, मी आता हे थोडंसं झाल्यानंतर मी माहिती देते. तर अशा प्रकारे मी म्हटलं की वास्तूमध्ये अशी एक देवता असते, जी देवता आपल्याला हेल्प करते आपल्याला मनी ऑपॉर्च्युनिटी आणून द्यायला. आणि मनी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला, मनी फायनान्स तुमचा कधी बेस्ट होईल, ग्रो कधी होईल, जेव्हा तुमचं प्रोफेशन चांगलं असेल, तुम्ही जे काम करत आहात, बिझनेस असू दे किंवा जॉब असू दे. ओके, मग त्याच्यासाठी तुमचा शनी चांगला लागतो, कारण शनी हा ब्लॉकेजेसचा कारक आहे. म्हणून वास्तूमध्ये तुमच्या वेस्ट डायरेक्शनमध्ये अडगळ असेल तर तुमच्या सबकॉन्शियसमध्ये त्याचा परिणाम होतो. तसंच जर आपण आळसपणा करतो, ठीक आहे, तरी देखील तुम्हाला लाईफमध्ये ब्लॉकेजेस येतात. म्हणून शनीचा बेस्ट उपाय काय आहे, एकतर वेस्ट डायरेक्शनला नीट अँड क्लीन ठेवा आणि
रोज चाला काही मिनिटे, अर्धा तास 15-20 मिनिटं वॉक करा. तुम्ही जेव्हा वॉक करता तुमच्या नॉर्थ डायरेक्शनची जी देवता आहे ती बॅलन्स होते. ती देवता बॅलन्स होते, तुमची मनी ऑपॉर्च्युनिटीचे डोर्स ओपन होतात. इतकं कनेक्शन असतं आतमधनं. मग जेव्हा तुम्ही सबकॉन्शियसला रिपेअर करता तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला अशा गोष्टी दिसतील जिथे तुम्हाला ग्रोथ होईल. कारण तुम्ही प्रोग्रॅमिंग का टाकलं आहे? ग्रोथचं. कारण सबकॉन्शियस माइंड कोण आहे? लहान मूल आहे, पण पॉवर्स हनुमान सारख्या आहेत त्याच्यामध्ये. हनुमान जेव्हा बाळ होते तेव्हा सूर्याला आंबा समजून उडाले ना घ्यायला, सेम सबकॉन्शियस माइंड आहे. जरी बाळ असलं तरी पॉवर आहे की काहीही अचीव करू शकतं. पण त्याच्यामध्ये ती पॉवर आपण बूस्ट कशी करणार? पॉवर तर आहे, पण त्या पॉवरला आपण सुप्त अवस्थेमध्ये ठेवलेले आहे. मग ती बूस्ट करण्यासाठी जर टूल आहे, हे टूल आहे मिस्टिकल सर्जरी. घरात नाही चालायचंय, घराच्या बाहेर जाऊन चालायचंय. घरात तर आपण सगळेच जण चालत असतो. ओके, घराबाहेर चालायचं आहे. आणि बऱ्याच वेळेला ना मी मेसेज पण जेव्हा ॲक्सेस घेते क्लायंटचे, तेव्हाही त्यांच्या लाईफमध्ये जेव्हा ब्लॉकेजेस असतात, त्यांच्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम दिसतो ना, तेव्हा त्यांना ही चालण्याची रेमेडी खूप वेळा आली. तेव्हा मी हे विचारलं होतं की ही रेमेडी कशासाठी आहे. तेव्हा समजलं की तुम्ही चालल्यामुळे तुमची ती एनर्जी बॅलन्स होते आणि तुमची ऑपॉर्च्युनिटी ओपन होते. तर हे सगळं घडण्यासाठी तुम्ही सबकॉन्शियसलाच प्रोग्रामिंग केलं तर ते प्रॉपर तसंच होत असतं. आणि सबकॉन्शियस माइंड मोस्टली ॲक्टिव्ह कधी असतं माहिती आहे? जेव्हा रात्री आणि जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेला. उठल्या लगेच आपण ॲक्टिव्ह नसतो, थोडंसं आपण त्या गुंगीत असतो. तेव्हा काही वेळेसाठी तुमचं सबकॉन्शियस ॲक्टिव्ह असतं. रात्री झोपताना जेव्हा तुम्हाला खूप झोप येत असते तेव्हा सबकॉन्शियस ॲक्टिव्ह असतं. संध्याकाळी चाललं तरी चालतं, कधीही चाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण चालायचं आहे 15-20 मिनटं ॲटलिस्ट, त्यामुळे ॲक्टिव्ह होते. ओके, तर अशा प्रकारे मिस्टिकल सर्जरी जी आहे ती आपल्या लाईफमध्ये हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, लाईफच्या कुठल्याही झोनवर, कुठल्याही मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसवर. काही वर्षापूर्वी माझ्याकडे असं एक जोडपं आलं होतं जेव्हा त्यांना वाटलेलं की लाईफमध्ये आपल्या काही पुढे नाही जात आहे आणि परिस्थितीही नव्हती. आणि तेव्हा मी त्यांना सबकॉन्शियसची मिस्टिकल सर्जरी नाही, पण त्यांना एक टेक्निक सांगितली. ती टेक्निक सांगितल्यावर ते एकमेकांकडे बघायला लागले, कसं काय शक्य आहे? मॅडम आम्हाला एवढं सांगतात की या गोष्टी घडणार, हे तुमचं होणार, तुम्ही लिहा. तेवढी सॅलरी मी त्यांना सांगितली की एवढी लिहा, एवढं करा. त्यांना ते वाटलं की असं कसं काय शक्य आहे? आम्हाला माहिती आहे ना आमच्या बाबतीत ते होऊ नाही शकत. तेव्हा मी सांगितलेलं त्यांना की तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि करा. आणि आज ते ज्या परिस्थितीमध्ये आहे, अबंडन्समध्ये, अजूनही ते ती आठवण काढतात की तेव्हा आम्ही कसे होतो, जेव्हा आलो होतो, आणि आज आमची परिस्थिती किती चांगल्या प्रकारे बदललेली आहे. आणि जेव्हा मी जेवढं सांगितलं त्यापेक्षाही 10 पटीने जास्त आज त्यांच्याकडे आहे. हे होतं. हा तुम्हाला पहिला आहे की तुम्हाला विश्वास पाहिजे. व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसेल ना तर तो लाईफमध्ये काही अचीव करू शकत नाही. जर कोणी म्हटलं ना मॅडम मी हे करू शकेन, मग मी सांगेन करू नका. कारण तुमचाच विश्वास दुबळा असेल तर तुम्ही मिस्टिक सर्जरी तरी, डॉक्टर काहीतरी अवयव बिघडवून टाकेल मग सर्जरी करताना. सो तसं नको आहे. तुमचा फक्त स्वतःवर विश्वास पाहिजे आणि सरेंडर. कारण सरेंडर होणं खूप खूप चांगली गोष्ट असते की एखाद्या एनर्जीला जेव्हा तुम्ही सरेंडर होता ना, मग तेव्हा तुमचा विचार तुम्हाला करायची गरज नसते. तुमचा विचार हायर सोर्स करतो की हा व्यक्ती इतका सरेंडर आहे तर आता याला द्यायची वेळ आली आहे आणि याला दिलंच पाहिजे. आणि या गोष्टी आपण आपल्या फ्रीविलने करतो, फ्रीविलने ठरवतो की आपण हे करायचंय का नाही. कारण कॉन्शियस माइंडची सवय काय,
हो की नाही, होईल का नाही, फायदा की तोटा, करू की नको, हे सगळे डाऊट असतात कॉन्शियस माइंडमध्ये. आणि सबकॉन्शियस असतं खूप गरीब, की नाही नाही, हा जे काय सांगेल ते आपल्याला करायचंय. म्हणून कॉन्शियस माइंडच्याच पॅटर्नला चेंज करण्यासाठी सर्जरीची गरज असते. मग कॉन्शियस काय म्हणतो, चला रोजच सांगितलं जातंय, रोजच सांगितलं जातंय, चला आता करून टाकूया. आणि मग तेव्हा सबकॉन्शियसला कळतं की आपल्याला हे करायचंय. आणि जेव्हा सबकॉन्शियस ठरवतो हे करायचंय, तेव्हा फटाफट त्या गोष्टी अचीव करतात. कारण आपण युनिवर्समध्ये जे सोडलेलं आहे तेच आपल्याकडे रिटर्न येणार. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही रिटर्न येणार नाही. ही ओळ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठळक अक्षरात लिहून ठेवा, की लाईफमध्ये आपण युनिवर्समध्ये जे सोडलेलं आहे तेच आपल्याकडे रिटर्न आलेलं आहे. मग ते तुम्ही तुमच्या पास्ट लाईफमध्ये सोडलेलं असेल किंवा या लाईफमध्ये सोडलेलं असेल. या लाईफमध्ये सोडलंय ते नेक्स्ट लाईफमध्ये मिळेल, पास्टमध्ये सोडलंय ते या लाईफमध्ये मिळेल. मग आता तुम्ही सर्जरी करणार, इथे तुम्ही तुमच्या फ्रीविलचा यूज करणार. फ्रीविल म्हणजे परमात्म्याने जन्माच्या वेळी दिलेलं गिफ्ट. ओके, तर हे जे गिफ्ट आहे याचा कशा प्रकारे यूज करायचा. कोणी पाप करण्यासाठी उपयोग करतं, कोणी पुण्य करण्यासाठी, कोणी स्वतःवर काम करण्यासाठी. मी सांगेन इव्हॉल्व्ह व्हायचंय आपल्याला. आपण इथे फक्त इव्हॉल्व्ह व्हायला आलोय. मग इव्हॉल्व्ह होताना आपल्याला मटेरियल गोष्टींची गरज आहे. कारण आपल्याला आज जे पण काही करायचंय, पुढे ग्रो करायचंय, आपल्याला मटेरियल गोष्टींची गरज लागणार. आपण उन्हा पावसामध्ये बसू शकत नाही काही करायला. छत पाहिजे डोक्यावर, कम्फर्ट पाहिजे. म्हणून आपला एक पार्ट मटेरियलिस्टिक आहे, एक पार्ट स्पिरिच्युअल आहे. दोन्ही पार्टला बॅलन्स ठेवायचे. ठीक आहे, असं मी कधीच सांगत नाही की तुम्ही फक्त अध्यात्माकडे धावा, तर काही उपयोग नाही आहे. तिथेही कर्म लागतातच. दोन्ही गोष्टींना बॅलन्स ठेवायचे. इथे तेवढं अर्न पण करायचंय आणि इथे इव्हॉल्व पण व्हायचंय. या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. आणि यासाठी आपल्याला सबकॉन्शियसची गरज लागते. ओके, तर मी सगळ्यांचे क्वेश्चन्स घेणार आहे. ॲक्च्युली आपली वेळ झालेली आहे, कारण यानंतर पण दुसरं सेशन आहे. तर आता मी इथे रेकॉर्डिंग थांबवत आहे आणि क्वेश्चन्स घेत आहे. आपलं हे सेशन जे आहे मिस्टिकल सर्जरी, हे सेशन होणार आहे लोणावळ्याला. लोणावळ्याला सकाळी 9 ते 12, 15 तारखेला संडे आहे, 15 जून 2025. 15 जून 2025 या दिवशी लोणावळा इथे आपलं हे सेशन होणार आहे. यासाठी स्पेशल प्लेस आहे जिथे आपली रिट्रीट होणार आहे आणि रिट्रीट नंतर शेवटच्या दिवशी हे सेशन ठेवलेलं आहे. मी इथे रेकॉर्डिंग स्टॉप करते.